नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या एका क्लायंटचा डेटा दाखवणार आहे, ज्यांनी SIP सुरू केली होती जानेवारी 2024मध्ये आणि आता त्या SIPची काय व्हॅल्यू क्रिएट झालेली आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि सोबतच SIP कसं काम करते, कसं वर्क करते हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सर्वात अगोदर जर तुम्ही SIP सुरू करताय तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगत आलो आहे की SIP हे काही शॉर्ट टर्म प्रोडक्ट नाही आहे किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही करताय तर ती शॉर्ट टर्मसाठी करू नका. तुम्हाला जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तुम्ही एक लॉंग टर्म गोल घेऊन चला, तरच तुम्हाला त्याच्यातनं काहीतरी वेल्थ क्रिएशन होताना दिसेल. कारण की सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये किंवा काही वर्षांमध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्यातून काहीही वेल्थ क्रिएट होताना दिसणार नाही आणि तुम्हाला एक टाईम असं वाटेल की बस नको, आता ही SIP वगैरे बंद करूयात किंवा ही इन्व्हेस्टमेंट आपण काढून घेऊयात, काहीतरी काम याच्यातनं येत नाही आहे. या सगळ्या गोष्टी येत राहतात मनामध्ये. कारण की आजूबाजूला आपण पाहतो की FDमध्ये मला एवढे रिटर्न्स मिळत आहेत, गोल्डच्या प्राइजेस एवढ्या वाढत आहेत, गोल्डमध्ये केली असती तर एवढा फायदा झाला असता वगैरे वगैरे. किंवा आपल्याला इतर नातेवाईक आपल्याला सल्ले देत असतात की तू BC लावली असतीस तर त्याच्यामधून चांगले रिटर्न्स मिळाले असते, अशा इतर गोष्टी सांगत असतात. पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की जर तुम्ही सिस्टमॅटिक पद्धतीने कोणतीही SIP स्किप न करता लॉंग टर्ममध्ये जर गेला तर त्याच्यातून तुमची वेल्थ क्रिएट होऊ शकते. यामध्ये मी तुम्हाला 2 वर्षाचा डेटा दाखवणार आहे आणि या 2 वर्षाच्या डेटामध्ये ना फक्त 2 महिने जर तुमच्या फेवरमध्ये मार्केट चाललं तर कशा प्रकारे एक मोठा चेंज तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये दिसू शकतो ते सुद्धा मी या व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. आता मी तुम्हाला पहिला डेटा दाखवतो ज्याच्यामधनं तुम्हाला समजेल की तुमची SIP कशा प्रकारे काम करते. कारण की जे कोणी नवीन इन्व्हेस्टर्स असेल, ज्यांनी SIP आता नुकतीच सुरू केली असेल किंवा 1-1.5 वर्ष झालं असेल चालू केली असेल, तर त्यांच्या SIPs आहेत ना आता मायनसमध्ये दिसत असतील आणि त्यांना कुठेतरी असं वाटत असेल की माझे SIP तर काही काम करत नाही किंवा मला जे फंड्स मी घेतलेले आहेत ते चुकीचे घेतले असतील, अशा काही गोष्टी मनामध्ये येत असतात. तर आता त्यांच्यासाठी हा डेटा आहे. तर इथे मी कुठल्याही फंडचं नाव तुम्हाला सांगत नाही आहे किंवा कोणत्याही फंडबद्दल आपण बोलत नाही आहे, पण त्यांची जी SIP आहे ज्या फंड्समध्ये त्याचा हा डेटा तुम्हाला मी इथे दाखवतोय. 10 जानेवारी 2024मध्ये 2,000 रुपयाची SIP सुरू केली होती. त्यावेळेस NAVची प्राईस होती 100 रुपये आणि त्या बदल्यात त्याच्यामध्ये युनिट्स मिळाले 20. फेब्रुवारीमध्ये पुन्हा 2,000ची SIP गेली आहे. टोटल माझी इन्व्हेस्टमेंट झाली 4,000 रुपये. NAV होता 101 रुपये, म्हणजे NAVची प्राईस वाढली आणि मला बदल्यात मिळाले 19.80 युनिट्स. कारण की युनिट्स कमी होत जातात, कारण की प्राईस जशी वाढते तशी. आणि माझे टोटल युनिट्स झाले 39.80. पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा तसंच झालं. 2,000 रुपयाची SIP, त्याच्या बदल्यामध्ये 101.50 पैसे NAV होता आणि त्याच्या बदल्यामध्ये युनिट्स मिळाले 19.70. टोटल युनिट झाले 59.51. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एप्रिलपर्यंत प्रॉफिट फक्त 10 रुपये. म्हणजे मी एप्रिलपर्यंत जवळपास 8,000 रुपये इन्व्हेस्ट केले आणि त्याच्यातनं प्रॉफिट मिळाला फक्त 10 रुपये. आता त्यानंतर मार्च एप्रिल नंतर मार्केट पडायला सुरुवात झालं. एप्रिलच्याच म्हणजे 2024मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर मार्केट थोडं करेक्ट व्हायला सुरुवात झाली होती आणि 2,000 रुपयाची SIP पुन्हा 100 रुपये युनिट्स प्राईस झाली, म्हणजे NAV झाला 100 रुपये, युनिट्स मिळाले 20 आणि टोटल युनिट्स इथे जमा झाले. त्याच्यानंतर पुन्हा जुलैमध्ये 2,000 रुपयाची SIP 14,000 रुपये, 99.50 पैसे, म्हणजे जिथे इथे 100 रुपये NAV होता तो आता 99.50 झाला आणि त्याच्या बदल्यामध्ये युनिट्स जे होते ते मला जास्त मिळाले. मग इथे 20 युनिट्स मिळत होते आणि इथे किती मिळालेत 20.10. असं करत पुन्हा डिसेंबर आला. डिसेंबर 2024, 2,000 रुपयाची SIP होती, 97.50 रुपये NAV झालेला आहे आणि त्याच्या बदल्यात मिळाली युनिट्स 20.51. आणि जर ओव्हरऑल माझी इन्व्हेस्टमेंट बघितली तुम्ही तर ही होती 24,000 रुपये, म्हणजे एका वर्षामध्ये 24,000 रुपये जमा झाले. ॲक्च्युअल प्राईस झाली होती त्यावेळेस म्हणजे डिसेंबर 2024मध्ये 23,600. म्हणजेच मला लॉस किती होता त्याच्यामध्ये 388 रुपये. त्या क्लायंटला लॉस होता 388 रुपये. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करताय किंवा SIP करताय तर त्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी काय मिळतात. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला रिटर्न्स मिळतात. जर मार्केट वरच्या साईडला पळत असेल तर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील आणि ज्यावेळेस मार्केट खाली पडत असतं ना त्यावेळेस रिटर्नच्या ऐवजी तुम्हाला मिळत असतात युनिट्स, म्हणजे त्यावेळेस युनिट जास्त तुम्हाला मिळतात. आणि तेच तुम्हाला मी इथे दाखवतोय की जानेवारी 2025मध्ये 2,000ची SIP होती. टोटल इन्व्हेस्टमेंट झाली 26,000 रुपये. NAVची प्राईस होती 97 रुपये आणि त्या बदल्यामध्ये युनिट्स मिळाले 20.62. म्हणजे जेव्हा SIP सुरू झाली होती त्यावेळेस NAVची प्राईस होती 100 रुपये आणि युनिट्स मिळाले होते 20.
पण आता इथे 97 रुपये NAV प्राइस झालेली आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये युनिट्स मला थोडेसे जास्त मिळालेले आहेत, 20.62 मिळालेत. तुम्ही लॉस बघितला इथे तर 500 रुपये लॉस झालेला आहे, म्हणजे जी माझी इन्व्हेस्टमेंट होती ना त्याच्यामध्ये सुद्धा 500 रुपये मायनस झालेले आहेत. एप्रिलच्या 2024मध्ये 32,000 रुपये इन्व्हेस्टमेंट झाली टोटल. त्यावेळेस NAVची प्राईस जी होती ती 95 रुपीज झाली आणि त्याच्या बदल्यामध्ये युनिट्स मिळाले जवळपास 21, म्हणजे युनिट्स इथे जास्त मिळतात. आणि त्यानंतर जर इथे प्रॉफिट अँड लॉस पाहिला तर तो लॉस झालेला आहे 1100. टोटल इन्व्हेस्टमेंट 32,000 रुपये असती तरी इथे इन्व्हेस्टमेंट माझी दिसते, ॲक्च्युअल प्राईस दिसते 30,800 रुपये. आता इथे जानेवारी 2026मध्ये जर तुम्ही पाहिलं तर 2,000 रुपयाची SIP होती. टोटल इन्व्हेस्टमेंट झालेली आहे 50,000 रुपये, म्हणजे जवळपास 25 महिने SIP कंटिन्यू चालू आहे. आणि आत्ताची NAV जी आहे ती आहे 102 रुपये. त्या बदल्यामध्ये युनिट्स किती मिळाले, 19.61. आणि टोटल इन्व्हेस्टमेंट माझी 50,000 रुपये होती आणि आता त्याची ॲक्च्युअल प्राईस झालेली आहे 52,127 रुपये. आणि प्रॉफिट किती दिसतोय मला, 2,000. म्हणजे सप्टेंबरपर्यंत मला जवळपास 1100 रुपयाचा लॉस होता. नंतर तो लॉस थोडासा रिकवर होत गेला आणि आता जो प्रॉफिट आहे तो जवळपास 2,000 रुपये दिसतोय. क्लायंटने जर हाच लॉस बघून इथेच जर एक्झिट केली असती सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये तर त्याला -1000 रुपये लॉस झाला असता आणि तो एक्झिट झाला असता. पण पेशन्समुळे काय होतं आहे की पुढच्या फक्त 2 महिन्यामध्ये तुम्ही -1000 बसून 2000 प्लसमध्ये जात आहे. हे कशामुळे शक्य झालं, पेशन्समुळे. म्हणजेच मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की तुम्हाला तुमच्या अगेन्स्ट कितीही मार्केट चालू देत, मार्केट जेव्हापासून तुम्ही SIP सुरू केली तेव्हापासून मार्केट कंटिन्यू खाली येते. तुमची SIPची अमाऊंट जी तुम्ही भरताय ती आणि ॲक्च्युअल करंट व्हॅल्यू जी आहे त्याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स दिसतोय, मायनसमध्ये व्हॅल्यू दिसते. चालेल, काय हरकत नाही. पहिले सुरुवातीचे 2-3 वर्ष ह्या गोष्टी होतच राहणार आहेत. तुमची लमसम इन्व्हेस्टमेंट असो किंवा SIP असो, ह्या गोष्टी होत राहणार आहेत. पण जेव्हा तुम्ही वेळ देणार 2 वर्ष 3 वर्ष ज्यावेळेस तुम्ही द्याल ना त्यावेळेस तुम्हाला ॲक्च्युअली इथे करेक्शन पाहायला मिळेल. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी जो डेटा तुम्हाला दाखवायचा म्हणतोय तो म्हणजे इथे टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 50,000 रुपये. आता करंट व्हॅल्यू आहे त्याची 52,000 रुपये, म्हणजे टोटल प्रॉफिट झालेला आहे 2,127 रुपये. आणि ॲव्हरेज NAV जो आहे, म्हणजे इथे जो हा NAV आहे तो किती आहे, ॲव्हरेज NAV 97.88. म्हणजे मध्ये ह्या स्मॉल अमाऊंटमध्ये मी जे काही पर्चेसिंग केलं किंवा नवीन SIP माझी कंटिन्यू ठेवली आणि त्याच्या बदल्यामध्ये मला युनिट्स मिळत गेले तर माझा जो ॲव्हरेज NAV प्राईस आहे ना ती कमी होत गेली. आणि आता इथे 98 रुपीज जरी मी पुढच्या महिन्यामध्ये परचेस करतोय ना तरीसुद्धा मी प्रॉफिटमध्ये असणार आहे. आता फॉर एक्झाम्पल म्हणून मी इथे पुढच्या 6 महिन्याचा डेटा जर घेतला आणि ॲझ्युम केलं की 2,000 रुपयाचीच SIP चालू होती आणि इथे 102 वरनं तो 103 रुपये NAV झाला, त्यानंतर पुन्हा 101 रुपये झाला, पुन्हा तो 100 रुपये झाला, पुन्हा इथे 102 रुपये झाला. आणि इथे जर तुम्ही प्रॉफिट पाहिला तर ना तो तुम्हाला इथे वाढतानाच दिसणार आहे. म्हणजे मार्केट वर खाली कितीही झालं तरीसुद्धा तुमचा ॲव्हरेज NAV जो आहे तो 98.52 रुपीज झालेला आहे. आणि जर इथे माझ्याकडे मार्केट करेक्ट झालं, म्हणजे फेब्रुवारीमध्ये मे बी मार्केट करेक्ट जरी झालं आणि तो 99 रुपीजला आला, त्याच्यानंतर पुन्हा 100 रुपीजला आला, पुन्हा इथे 98.5 रुपीजला आला, पुन्हा इथे 100 रुपये झाले, पुन्हा इथे 99 झाले, तरी माझा ॲव्हरेज NAV जो आहे ना तो कमी होताना इथे दिसतोय आणि आपल्याला इथे प्रॉफिट होताना दिसायला सुरुवात होते. आणि हे जे काही प्रॉफिट आपल्याला दिसतं ना हे लॉंग टर्ममध्येच पाहायला मिळतं. जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तरच तुम्हाला ह्या अशा प्रकारच्या गोष्टी पाहता येतात. आणि SIPमध्ये हेच होतं, म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या SIPs करत असाल तर तुम्ही अशाच प्रकारे SIP काम करत असते. काही वेळेस असं होतं की जेव्हा तुम्ही SIP सुरू केली आणि पुढच्या वर्षभरामध्ये तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स पाहता येतात, ते दिसतात, ते प्लसमध्ये तुम्ही आहात आणि सडनली त्यानंतर मार्केट खाली यायला सुरुवात झाली तरी काही घाबरून जायची कारण नाही. कारण की तुम्ही जरी प्रॉफिटमध्ये होतात, आता तुम्हाला चांगल्या रेटमध्ये युनिट्स मिळतात आहेत, जास्त युनिट्स मिळतात आहेत, प्राईस तुमचं ॲव्हरेजिंग होत आहे. 1-2 वर्ष जरी असं चालू राहिलं तरी नंतरच्या काळामध्ये तुम्हाला त्याच्यातनं चांगली व्हॅल्यू क्रिएट होताना दिसते. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही चांगल्या म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. जर तुम्ही चांगल्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली नाही तर हे अशा प्रकारचं काही गणित तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे बरेच लोक असे आहेत की ज्यांनी 3-4 वर्षापासून SIP सुरू केली आणि अजूनही त्यांच्यामध्ये रिटर्न्स काही जनरेट झालेले नाहीत किंवा त्यांच्या अमाऊंट काही व्हॅल्युएशनमध्ये काहीही ग्रोथ झालेला नाही. हे कशामुळे झालं, कारण की त्यांनी चुकीचे फंड्स निवडले आहेत आणि चुकीच्या वेळेस इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केलेली आहे किंवा त्यांनी जो पोर्टफोलिओ बनवलेला आहे त्या पोर्टफोलिओमध्ये कुठल्या तरी एका सेक्टरला खूप जास्त वेटेज दिलं आहे आणि कुठल्या तरी एका सेक्टरला खूप कमी वेटेज दिलं आहे. आता हे आपण पाहिलं आहे की एका फंडबद्दलचं. जर माझ्याकडे 5-6 फंड्स असतील आणि त्याच्यामध्ये जर माझी इन्व्हेस्टमेंट चालत असेल ना
तर त्यावेळेस जर एखादा फंड मला खूपच मायनस रिटर्न देत असेल आणि दुसरे जर प्रॉफिटमध्ये देत असेल तर एवढं सगळं करून सुद्धा मी लेवलमध्येच असणार आहे. त्यामुळे फंड चूज करताना खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही चांगल्या फंड्समध्ये इन्व्हेस्टेड राहायला हवं आणि त्यासाठी तुम्हाला एखाद्या म्युच्युअल फंड ॲडवायझरची मदत घेणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आहे ना लोक SIP तर करतात पण चुकीच्या फंड्समध्ये केल्यामुळे ना त्यांची इन्व्हेस्टमेंट ही फक्त इन्व्हेस्टमेंटच राहते, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ग्रोथ त्यांना पाहायला मिळत नाही. तर हे होतं SIPचं सोपं गणित. हे गणित सोडवण्यासाठी तुमच्यामध्ये पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्यामध्ये पेशन्स असतील ना तरच तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये चांगले वेल्थ क्रिएट करता येऊ शकते. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि त्यातून तुम्हाला काही चांगल्या गोष्टी शिकता आल्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या व्हिडिओबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर त्यासुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.